समृद्धी महामार्गाच्या शेवटचा टप्पा हा आजपासून सेवेमध्ये दाखल झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या हस्ते इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर अंतरावरील शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या महामार्गावरून कार चालवत महामार्ग सामान्यांसाठी खुला केलेला आहे। त्यामुळे आता नागपूर ते मुंबई प्रवास सुसाट होणार आहे। अवघ्या 8 तासांमध्ये मुंबई गाठणं शक्य होणार आहे। एकत्र प्रवास आपल्याला बघायला मिळतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं पसंत केलेलं आहे। ड्रायव्हिंग सीटवर एकनाथ शिंदे आहेत। सध्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर ड्रायव्हिंग सीटवर एकनाथ शिंदे आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बाजूला बसलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्या सीटवर बसणं पसंत केलं, तर अजित पवार यांनी मागच्या सीटवर बसणं पसंत केलेलं आहे। मनीषा म्हैसकर या सुद्धा या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। पुन्हा एकदा आपण ही दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता एकत्रितरित्या प्रवास केलेला आहे। सरकारचा हा एकत्रित प्रवास आपण बघतो आहोत। ड्रायव्हिंग सीटवर आहेत एकनाथ शिंदे आणि सोबतच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एकाच गाडीतून प्रवास करतायत। त्याच्यामुळे समृद्धी महामार्गावरचा हा प्रवास महाराष्ट्र सरकारचा प्रवास आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने एकत्रितरित्या महाराष्ट्र सरकारचे हे तीनही प्रतिनिधी प्रवास करतायत। कारण एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये सध्या बरंच काही घडताना आपल्याला बघायला मिळतं आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी हा मोठा प्रवास लांबचा पल्ला गाठलेला आहे आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसणं पसंत केलं, कारण समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याची जी मजा आहे, ही जी वेगाची दशा आहे, हा जो वेगाचा अनुभव आहे तो घेता यावा म्हणून स्वतः एकनाथ शिंदे हे आता ड्राईव्ह करतायत, हे गाडी चालवतायत आणि सोबतच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा त्यांच्यासोबत एकत्रित असा प्रवास करतायत। तर सध्या ही समृद्धी महामार्गावरची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या महामार्गावरून प्रवास करतायत। गाडीचं स्टीअरिंग हे एकनाथ शिंदेंच्या हाती आहे आणि बाजूलाच देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत आणि मागच्या सीटवर अजित पवार बसलेले आहेत आणि त्याची ही दृश्य आपण लाईव्ह दृश्य आपण पाहत होतो। सुसाट समृद्धी महामार्गावरून हा प्रवास सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा ताफा देखील याच महामार्गावरून प्रवास करतोय आणि झी 24 तासचे प्रतिनिधी देखील हा संपूर्ण अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतायत। कशा प्रकारे महायुती सरकारचा हा सुसाट प्रवास आता समृद्धी महामार्गावरून सुरू झालेला आहे। सध्या एकनाथ शिंदे स्वतः ड्राईव्ह करता आहेत। एकनाथ शिंदे हे ड्रायव्हिंग सीटवर आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बाजूच्या सीटवर आहेत। सोबतच अजित पवार हे सुद्धा सध्या ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला ड्राईव्ह करताना बघायला मिळत आहेत। नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि हाच ड्रीम प्रोजेक्ट आज पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण क्षमतेने समृद्धी महामार्ग हा प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे आणि याच समृद्धी महामार्गावरून महायुती सरकारचा हा सुसाट प्रवास सुरू झालेला आहे। तर सुरुवातीला समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं आणि याच समृद्धी महामार्गाची ड्रोनच्या नजरेतून टिपलेली ही सौंदर्य हे जी दृश्य आहेत ती आपण पाहू शकतोय आणि याच सौंदर्याचा अनुभव घेत, याच निसर्गाचा अनुभव घेत हे तीनही नेते समृद्धीवरून सुसाट प्रवास करतायत। हा समृद्ध प्रवास आपल्याला बघायला मिळतोय। मात्र आज राजकारणातलं महत्त्वाचं चित्र आपण बघतो आहोत। एकनाथ शिंदे यांनी ड्रायव्हिंग सीट पटकावलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ड्रायव्हिंग सीटवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या बाजूच्या सीटवर, तर अजित पवार हे मागच्या सीटवर बसलेले आहेत। सरकारचा हा एकत्रित प्रवास, आम्ही एकजूट आहोत, एकत्र आहोत हे सांगण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने मला विचारावासा वाटतोय। एकंदरीतच महायुती सरकारचं हे एकत्रित चित्र आज समृद्धी महामार्गावर बघायला मिळतंय। ज्या पद्धतीने महायुती सरकार आम्ही वेगवान कामं करतो आहोत, वेगवान रीतीने प्रकल्प राबवतो आहोत, वेगवान विकास करतो आहोत हे सांगू पाहतंय, तशाच पद्धतीचा वेगवान प्रवास हा सुद्धा आम्ही एकत्र राहूनच करतो आहोत हे सांगण्याचा आजचा हा प्रयत्न
म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रायव्हिंग सीट ही एकनाथ शिंदेंना दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे आज हा वेगवान प्रवासाचा अनुभव घेत आहेत. वेगवान पद्धतीने ते प्रवास करतायत. समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य पुन्हा एकदा झी 24 तासच्या प्रवाशांसाठी आपण सांगतोय आणि त्यापूर्वीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय की अगदी सुहास्य वदनानं अतिशय प्रसन्न चेहऱ्यानं हे तिघेही जण एकत्रितरित्या या समृद्धी महामार्गावरचा एकत्र प्रवास करतायत. मनीषा म्हैसकर या सुद्धा प्रशासकीय अधिकारी या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या गाडीतच बसलेले आहेत. एकूण 6 लेनचा 120 मीटर रुंदीचा हा मार्ग आहे. 701 किलोमीटरचा सर्वात मोठा आणि लांब महामार्ग म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जातोय. ज्या समृद्धी महामार्गावरून तुम्हाला 150 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करता येऊ शकतो. त्याच्यामुळे वेगवान प्रवासाची ज्यांना हौस आहे, वेगवान प्रवासाची ज्यांना आवड आहे, त्यांना निश्चितपणे समृद्धी महामार्गावरून प्रवासाची मजा घेता येईल आणि तीच मजा कदाचित आज सरकारमधले हे तीनही प्रतिनिधी घेत आहेत. आणि सध्या आपण बघतोय की समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा हा वेगवान प्रवास केला जातोय आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं स्वागत सुद्धा केलं जात आहे. पुन्हा एकदा यू टर्न करून आपण इगतपुरीकडे जाणार आहोत. त्यांचं स्वागत या ठिकाणी इगतपुरीच्या या बोगद्याच्या शेवटच्या ठिकाणी केलं जातंय आणि तिथे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सध्या इतर जे पक्षाचे इतर अधिकारी आहेत किंवा आपले समर्थक आहेत त्यांना भेटणार आहेत आणि त्यांना भेटून झाल्यानंतर यू टर्न करून पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी ते जाणार आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा प्रवास केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी जेव्हा ड्रायव्हिंग सीट घेतलेली आहे तेव्हा आता ही सीट चेंज केली जाते का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गाडीतून उतरलेले आहेत आणि पुन्हा एकदा स्वागत समारंभ, पुन्हा एकदा शुभेच्छांचा स्वीकार या सर्वांकडनं केला जातोय. समृद्धी महामार्गाची पाहणी यांच्याकडनं केली जाते आणि समृद्धी महामार्गाची पाहणी केली जात असताना